यत्या ज्ञानमस्तस्सर्दयार्द्रायि निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तरां तौ वन्दे जगतां माद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये श्रीनाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे नमः पूर्णाय शंभवे नमः पूर्णाय शंभवे कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय श्री रंगनाथ महाराज की जय श्री मुरलीधर महाराज की जय सब संतन की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद सद्गुरु श्री रामदास बाबा की जय सब संतन की जय सेंड केलाय सर ग्रंथ येईल हो तुम्हाला. तुम्ही मला पीडीएफ टाकली हो हो आपला ओवी क्रमांक आपली काल झाली ती 53 ना नाही कोणता टाकलाय तुम्ही मला 5वा टाकलाय का हा तर काल 58 झाली. कालची 58 झाली आपली हा नाही त्यांनी काय केलं पीडीएफ टाकली महाराज ती पीडीएफ पाहतो तुम्ही हा हा 59 चालेल ची पहा. चालेल. हो वाचतो महाराज वाचतो आहे ते पीडीएफ टाकलं 5व्या प्रकरणाची पीडीएफ टाकली मला पान क्रमांक 335 आणि ओवी क्रमांक 59 काल आपण 58वी ओवी पाहिली पाहिली. आणि त्या सिद्धांताचा दृष्टांत त्याला दृष्टांत देतात इथून वाचतो पुढे भिंगाची चढळा पदराचा पुंज वेगळा करिता जैसा निफाळा अंगाचा होय अर्थ अभ्रकाच्या पदरांचा समुदाय वेगवेगळा केला असता त्याच्या अंगाचा नाश होतो विवरण आब्रकावरील पापुत्रे वेगवेगळे काढले तर शेवटी आब्रकच राहत नाही तसे सगळे माईक पदार्थ वेगवेगळे काढले तर त्या वस्तूत सविशेषता राहत नाही आब्रकाला जसा गाभा नसतो तसा परमात्मा सविशेष नाही पुढची वही वाचूया का महाराज का झाल्यावर घेऊया पुन्हा वाचन करा पुढच्या वेळी. बर ठीक का गजबाजीला उभा पांगुरणे केळीचा गाभा सांडी ते वेळी उभा काहीचा की जे अर्थ किंवा दुसरा दृष्टांत देतात किंवा केळीचा गाभा उष्णतेने त्रासून आपल्या अंगावरील सोलपटाचे पांघरून टाकू लागला तर त्याला उभे कसे राहता येईल विवरण मनुष्याला उभू लागले तर तो आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून ठेवतो त्याप्रमाणे केळीचा गाभा उष्णतेने घाबरला आणि त्याने आपल्या अंगावरची एक एक सोलपटे काढून टाकली तर तो केळीचा गाभा उभा कसा राहील मनुष्याने आपल्या अंगावरील कपडे काढून टाकले तरी मनुष्य उभा राहू शकतो पण केळीच्या गाभ्याने आपल्या अंगावरची सोलपटे काढून टाकली तर त्याने उभे कसे राहावे कारण केळीचा गाभा म्हणजे आकाश चालेल महाराज विनंती आहे आपल्याला की आपण बोलावं
ठीक आहे. भिंगाच्या चढला पदराचा पुंज वेगळा, करिता जैसा निफळा अंगाचा होय. का गजबजीला उभा पांघुरणे केळीचा गाभा, सांडी ते वेळी उभा कैसा किजे. भिंगाच्या चढला पदराचा पुंज वेगळा, करिता जैसा निफळा अंगाचा होय. का गजबजीला उभा पांघुरणे केळीचा गाभा, सांडी ते वेळी उभा कैसा किजे. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय आपल्याला अमृतानुभवाच्या या 5व्या प्रकरणामध्ये परमात्म्याचं निखळ केवळ स्वरूप स्पष्ट करतात. निव्वळ जो परमात्मा आहे त्या ठिकाणी सर्वाची व्यावृत्ती करण्याची व्यावृत्ती आणि तत्सापेक्ष निवृत्तीपणाच्या सापेक्षितेची देखील निवृत्ती, असं केवळ निखळ परमात्म स्वरूप आहे. तर ते कसं आहे तर अव्यक्त आहे. कारण तिथं व्यक्तता कुठलीच नाही. त्याच्या स्वरूपाची कोण्या साधनानं व्यक्तता करायला कुठलं साधन नाही तिथं, कारण तो केवळ नुसदा आहे. नुसदा मागच्या या ओळीमध्ये नुसदा शब्द आलेला आहे. नुसदेपणे थोटावला अनुभव येतो. म्हणजे केवळपणामुळं, निव्वळपणामुळं, अद्वैतपणामुळं तिथं दुसरं नाहीच ना काही. कारण कशाला बी व्यवहार व्हायला दोन लागत आहे आणि परमात्म्याच्या ठिकाणी दोन नाही काहीच, आणि दोन सापेक्षी एक नाही. म्हणजे दोन पानाच्या आधारानं एक पानाची अभिव्यक्ती असते, एक पानाची व्यक्तता होत असते. तर ते दोन नसल्यामुळे एक पानाची सापेक्षता देखील जिथं नाही, असं निरपेक्ष एक आहे जे. म्हणजे एक पानाला एक पानाचं बोलणं नाही, एक पानाला एक पानाचं कळणं नाही, भान नाही. एक पानाला एक पानाचं असं भान विवर्जित एक पण, त्याला नुसद म्हणतात महाराज या ओळीमध्ये मागच्या. मग तो नुसदा असल्यामुळे तिथं अनुभव नाही. कारण अनुभवाला नुसदा नसतो. अनुभव नुसदा नसतो म्हणण्यात व्यवहारातलं काहीच नुसद नसते. अनेकाला घेऊनच जगातले सर्व घटक काम करीत असतात. सर्व घटक जगातला एक बी पैलू असा नाही की त्याच्या एक पानानं तो कार्यरत आहे, एक पानानं तो जिवंत राहील, असा एक बी पैलू नाही जगातला, काहीच नाही. जग तर सर्व पंचीकृत आहे, एकात 5 आहेत. तिथं पाहिलं आपण ब्रह्मांडातला कण सुद्धा एक राहू शकत नाही, पंचीकृत आहे. स्थूल देह आणि स्थूल जगत हे पंचीकृत आहे. सूक्ष्म देह किंवा सूक्ष्म जगत अपंचीकृत जरी असलं तरी त्रिगुण करत आहे. 3 गुण आहेत, एकात 3 आहेत. एकात 5 ते पिंड ब्रह्मांड, एकात 3 ते सूक्ष्म देह, एकात 2 तो कारण देह. कारण एक नाही. कारण शब्दाचा अर्थ अज्ञान.
आणि अज्ञान एक तर राहत नाही, अज्ञानाचं ज्ञान आहे. न कळणं कळायले त्याला कारण देह म्हणा. प्राज्ञे त्याच्यात दोन आहेत, ते शिवशक्ती आहेत, ते ज्ञान अज्ञान आहे. कारण जडाचं ज्ञान सुसुप्तीमध्ये न कळणं कळायलं, न कळण्याचं ज्ञान आहे. इतका वेळ मी काहीच जाणत नव्हतो किंवा मला काही कळाना, कळत नव्हतं हे स्मृती ज्ञान आहे, कळाना हे प्रत्यक्ष. तिथल्या प्रत्यक्षात इथं स्मृती ज्ञान अभिव्यक्त होते. म्हणून कारण देहात दोन, कारणात दोन आहेत. स्थूलात 5, सूक्ष्मात 3, कारणात 2. हे बीज आहे, दोनपणा हा बीज आहे. म्हणून बीजात दोन असते आणि त्या बीजाची लाही केली की एक राहते. म्हणून त्याच्यात व्यवहार नाही लाहीत. म्हणून लाहीत उगवण नाही. जर्मिनेशन संपलं, संसार संपला. लाही बीज भाजून केली लाही. लाही करणं म्हणजे दोनाला दोन न ठेवणं, आणि दोन दोन नाही राहिले की व्यवहार थांबला, हलकं फुलकं झालं. ते भवसागरातून पार पडलं. उगवण आणि उद्ध्वस्त होणं तिथं राहिलं नाही. भाजल्यावर बीजामध्ये उगवणं दिसत नाही पण उगवणे, उद्ध्वस्त होणं दिसत नाही पण उद्ध्वस्त होणे, उखळणं आणि उगवणं आहे. ते जीवपणातलं आहे बीज, जीवपणाचं बीज आहे ते. कारण वृक्ष जीव आहे आणि वृक्षाचं बीज बीज आहे, जीवपणाचं बीज. जसं आपल्याला वृक्षामध्ये दृष्टांता दाखल घेता येते, जसं वृक्षाचं बीज तसं जीवपणाचं बीज आहे अज्ञान, कारण देह. म्हणून त्याच्यात दोन आहेत आणि दोन पासूनच व्यवहार सुरू होतो. बीजापासूनच सर्व जंगलाचा म्हणजे सर्व वनस्पतीचा व्यवहार आहे. बीजातूनच, बीजातूनच उगवण आहे, बीजातूनच रोप आहे, बीजातूनच पानं आहेत, शाखा आहेत, फुले आहेत, फळे आहेत, डोलणे, सर्व जंगल, सर्व व्याप्ती जंगलाची पसरणं, ही सर्व हिरवळ, सर्व लवलव, सर्व जे जंगलातली एवढी मोठी गर्दी वेगवेगळ्या प्रकारची, ती सर्व बीजातून आलेली. उगवणं बीजातून आहे, तोडणं बीजातून आहे, मोडणं बीजातून आहे. सर्व जे जंगलात पेटणे काही ते बीजातून आहे. वणवा देखील लागला ध्यानात घ्या, ते आहे बीजात. बीजात, बीजामुळेच सर्व आहे, उगवण आणि वणवा. कारण त्याचं बीज येते आणि ते बीज जर का बीज, बीज का म्हणलं, बीज शब्दाचा अर्थ दोन, एका दोन त्याला बीज म्हणू. म्हणून याच अर्थानं द्वितीयेला बीज म्हणतात. पाडव्याला बीज म्हणत नाहीत, प्रतिपदेला बीज म्हणत नाहीत, द्वितीयेला बीज म्हणतात. बीज शब्दाचा अर्थ दोन, पण ते ट्विन वन आहे, एकाच दोन आहेत. म्हणून दिसतंय एक बीजन आहे दोन. बीज म्हणजे गर्भ आहे. जशी गर्भवती स्त्री एक दिसते, दोन आहेत तिच्यात, ती एक तिच्यात एक आहे. तसं बीज सगर्भ आहे. म्हणून सगर्भ आहे बीज. नुसतं बीज दिसते वरून एकच असतं, तर त्याला बीज नसतं म्हणता आलं. लाही दिसती एक आहे एक, त्या गर्भ नाही लाहीत, आणि बीजामध्ये गर्भ आहे. तसा
अविद्येमध्ये गर्भ आहे. कशाचा? त्या सूक्ष्म आणि स्थूल जगाचा. स्थूल सूक्ष्म जगाचे हे आवळी जावळी किंवा हे दोन एकातून एक तयार होतील, त्याच्यातूनच. म्हणून त्याला बीज म्हणते. हा बीज भाव, घन अज्ञान सुसुप्ती त्याशी बीज भाव म्हणती. आणि स्वप्न जागृती तो फळ भाव तिथीचा. फळ भाव आणि बीज भाव जसं 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायानं सांगितलेलं आहे. म्हणून आपण काय पाहा लागलो की एका दोन आणि दोनातूनच व्यवहार आहे. बीजातूनच व्यवहार चालू होतो. सर्व व्यवहार तिथून सुरुवात आहे. व्यवहार तिथं पण व्यवहार आहे दोन असल्यामुळं. आणि जिथं एक अद्वैत राहील तिथं व्यवहार नाही. हा आपला विषय चालला होता. म्हणून कशाचा बी व्यवहार आहे. जगातल्या कणाचा व्यवहार पाहू लागलो आपण. जगाच्या कणात 5 आहेत पंचीकृत असल्यामुळे. कण जरी घातला, पाण्याचा थेंब घ्या, घन वस्तूचा कण घ्या, मनातला संस्कार घ्या, त्याच्यात 2 आहेत 3 आहेत संस्कारात देखील. कारण जग 5, 3, 2 कमीत कमी 2 विभागलेले. जगात एक कुठंच सापडत नाही. 5, 1, 3 एक नाही सापडत. एक मूळ आहे. 2, 3, 5 प्रकृती 2 आहे. प्रकृतीचे गुण 3 आहेत आणि प्रकृतीचं कार्य 5 आहे. ही गोष्ट म्हणून व्यवहार आहे त्याच्यात. आता तसा व्यवहाराच्या बीजात व्यवहार नाही, पण व्यवहाराच्या बीजातून व्यवहार आहे. म्हणून प्रकृतीला अव्यक्त म्हणतात, अविद्येला जे अव्यक्त म्हणतात, तर ते व्यक्त व्यवहाराचं बीज आहे. तिथूनच व्यवहाराची सुरुवात आहे. व्यवहाराची सुरुवात तिथून आहे. आणि त्याच्यात असा स्थूल सूक्ष्मासारखा व्यवहार नाही. म्हणून सुसुप्ती अव्यवहारी अवस्था म्हणते. सर्व व्यवहाराचं बीज आहे. सुसुप्तीत व्यवहार नाही, स्वप्नात व्यवहार आहे कल्पित, जागृतीत व्यवहार आहे असा भौतिक. भौतिकतेचा व्यवहार ती जागृती, कल्पिततेचा व्यवहार ते स्वप्न, आणि भौतिक आणि कल्पित व्यवहाराचं बीज ती सुसुप्ती. तिथून सुरू होतो व्यवहार. तिथं व्यवहार नाही, तिथून सुरू होतो व्यवहार. जसं जिथून पण सुरू होतं ते थांबा असतो. मुलाला खेळण्यामध्ये इथं थांबा तुम्ही आता ऐकायचं नाही, इथून तुम्हाला रनिंग करायची. मग जिथं थांबली तिथं रनिंग नाही, पण तिथून रनिंग चालू, तिथून पळायला सुरुवात केली. त्याला गोष्टी तिथं थांबलेली, पण ते थांबणं नाही, ती पळण्याची तयारी. पळण्याच्या तयारी जिथे तिथं पळणं नाही, पण तिथूनच पळणं आहे. त्यांना द्या. तसा बीजात व्यवहार नाही, पण बीजात व्यवहाराची तयारी, त्याला बीज म्हणा. अज्ञानात व्यवहार नाही, पण अज्ञानातूनच बीज व्यवहार आहे. अज्ञानाशिवाय व्यवहार नाही आणि अज्ञानात व्यवहार नाही. ध्यानात घ्या जरा. अज्ञानात व्यवहार नाही, अज्ञानात कल्पनेचा व्यवहार नाही आणि अज्ञानात भौतिकतेचा व्यवहार नाही. भूत आणि कल्पना, भूताचा आणि गुणाचा व्यवहार अज्ञानात नाही. कल्पना हा गुणाचा व्यवहार आहे आणि बाह्य जगत हा भूतांचा व्यवहार आहे. म्हणून भूतमय व्यवहार आणि कल्पनामय व्यवहार म्हणजे जागृतीचा व्यवहार आणि स्वप्नाचा व्यवहार सुसुप्तीत नाही, पण सुसुप्तीमुळे सुसुप्तीतूनच सुरुवात आहे त्याची. सुरुवात तिथून तिथं सापडत नाही, कारण तिथं नकळ नाही. बीजात सर्व हे, बीजात काटे इथं सापडत नाहीत. तुम्ही बीजाचं ऑपरेशन करून पहा, बीजात सापडणार नाही काटे. आणि बीजातूनच काटे. बीजात फुलं सापडणार नाहीत, बीजात पानं सापडणार नाहीत. आणि बीजात सर्व मटेरियल आहे, तिथूनच सुरू आहे. तिथं नसलं तर कुठंच नसतं जगात. जगातले सर्व काटे, सर्व पानं,
सर्व फुलं सर्व फळं बीजातून आहेत आणि बीजात काहीच सापडत नाही. पोस्टमार्टम करून पाहतात, तिथं सापडत नाहीत. आणि तिथं तिथे जगात काहीच नसतं. जगात सर्व आहे ते तिथून आहे. तिथून सुरुवात आहे, आरंभ आहे. तो प्रपंचाचा आरंभ बीजात आहे. प्रपंचाची सुरुवात बीजात आहे. म्हणून फक्त सर्व प्रपंच दरड्याला असतो, पण तो अव्यक्तात असतो. प्रपंचाचा अव्यक्त स्वरूप, अव्यक्त अवस्था अज्ञान आहे. जसं सर्व जंगलाची अव्यक्त अवस्था बीज आहे. सर्व वनस्पतीची, सर्व फूल फळ फांद्या साली मुळात सर्व जे काय असं वनस्पतीच रस गंध चवी स्पर्श, काट्याचा स्पर्श, फुलाचा गंध, रसाची चव, पानाची लवलव हिरवळीचं रूप आणि त्या सर्व अवयवाचं घर्षण होऊन किंवा स्पर्श होऊन झालेला आवाज ध्वनी, शब्द स्पर्श रूप रस गंध ही बाह्य स्थूल सृष्टी अवयवातून प्रतीतीला येते. आणि ते अवयव बीजातून प्रतीतीला येतात. बीजातून अवयवाची उत्पत्ती आणि अवयवातून स्थूल सृष्टी ही शब्द स्पर्श रूप रस गंधाची प्रतीतीला येते. वनस्पतीमध्ये, वेलीमध्ये, वृक्षामध्ये. म्हणून स्थूल सूक्ष्मातून येते, सूक्ष्म कारणातून येते. म्हणून कारण बीज आहे. जसं आपण वृक्षामध्ये पाहिलो त्याच न्यायानं त्या अविद्येमध्ये बीज आहे. जागृती स्वप्नाचं अविद्यात बीज आहे असो. आणि ते दोन आहे हे पाहू लागलो आपण. मग दोनातून व्यवहाराची सुरुवात आहे आणि तीनात आणि पाचात व्यवहार आहे. त्याला लक्षात घेऊ आपण. आणि दोन एक वाटतंय हाच भ्रम आहे. दोन एक नाही, दोन दोन आहे. म्हणून त्या एकाला दोन करून दाखवले सांख्यशास्त्रानं. प्रकृती पुरुष एकाला दोन करून टाकले वेदांत शास्त्रानं. विज्ञान अविद्या किंवा ज्ञान आणि अज्ञान एकात दोन आहेत. त्याचं विभाजन हे सांख्यशास्त्राने केले. दोन एकच दिसते जगाला, ते दोन करून टाकले. त्याचा निवाडा केला. तुका म्हणे केला निवाडा रोखा. आत्मा अनात्मा निवाडा केला. म्हणून त्या एकाला दोन करायचं आणि दोन केले ते घ्या. ते जर वेगवेगळं केलं तर बीज संपलं. वेगवेगळं केलं तर वेगवेगळं करा. दोन आहेत असं ओळखा. दोन आहेत असं केल्यावर कच्च येते बीज. दोन आहे भाजन केलं की एक राहते. म्हणून भाजलं बीज भाजून केली नाही. आता दोन नाही राहिली. आता त्यात उगवून नाही राहिली. प्रपंचाची उगवून नाही राहिली. त्याच्यात प्रपंचाची उगवून असली की बीज आहे. प्रपंचाची उगवून संपली की लाई. लाई प्रसाद आहे, बीज प्रसाद नाही. बीजात संसार आहे. संसार असल्यामुळे ते प्रसाद नाही. ध्यानात प्रसाद कोणतं आणि पंगत कोणची त्या गोष्टी. ज्याचं प्रपंच आहे तो प्रसाद नाही. अहंकाराचा प्रपंच असेल, मीपणाचा माझीपणाचा प्रपंच असेल, तो प्रसाद नाही. प्रपंच येतो ज्याच्यात अहंकाराचा मीपणाचा माझीपणाचा लोकमोहाचा प्रपंच नाही, ती प्रसाद आहे. ती लाही प्रसाद आहे. म्हणून सप्त्याहातली लाही प्रसाद आहे. का ती कोणाचीच नाही. ती कोणाचीच नाही. तिच्यावर कोणी दावा करीत नाही की माझी. जे घरचं जेवण आहे पंक्तीचं कोणाच्या ते त्याच आहे. सप्ताहातलं कोणाचंच नाही जेवण आहे.
कोणाच न होता असतंय ते प्रसाद असते, कोणाच ज्याच्यावर अहम आणि मम चालत नाही ते प्रसाद असते, हे ध्यानात घ्या. असो म्हणून लाही प्रसाद आहे, कारण तिथं दुसरं राहिले, दोन राहिले नाही, एक बोललं, एकमेव अद्वितीय, अद्वितीय एक, मेव एक, सत्यमेव. मेव शब्दाला अर्थ आहे सत्यमेव जयते, फक्त सत्य. मेव शब्दाचा अर्थ अनेकाची व्यावृत्ती, तिथं दुसऱ्याची व्यावृत्ती, दुसरं नाही. हे नाना असते किंचन, दुसरं नाही तिथं. एकमेव अद्वितीय सत्यमेव जयते, जयते पण मेव सत्य जयते. मेव सत्यात जय, विजय. काय विजय? विजय म्हणजे त्याला दुसरं राहत नाही कोणी, हाच विजय. अनूठ राहत, एकटं राहत, हाच विजयी. अद्वैतीत आहे, विजयित आहे. द्वैतात संघर्ष असतो, द्वैतात अपशकुन असतो, अपजय येत असतो द्वैतात. म्हणून ज्याला द्वैत नाही म्हणजे शत्रू नाही, अजाशत्रू, त्याला विजयी म्हणा. ज्याला शत्रू नाही, शत्रू संपला, ज्याचा शत्रुत्व संपलं, द्वैत संपलं, दुसरं कोणी संघर्षाला नाही, एकटय, ते धर्म आहे, ते युधिष्ठिर आहे, एकटय, हा शत्रू आहे. म्हणजे ज्याला शत्रू नाही कोणी. शत्रू मित्र आहे तोपर्यंत शत्रू असतोय, हे ध्यानात घ्या गोष्ट. जगात मित्र आहेत म्हणून शत्रू आहे, आणि परमार्थ सत्तेत शत्रू नाहीत, म्हणजे मित्र नाहीत म्हणून शत्रू नाही. शत्रू आणि मित्र याच्यातलं त्रासारखंच आहे, पोट फळलेलं त्याच, ध्यानात घ्या. म्हणून ज्याला उकार आहे तो शत्रू, आणि ज्याचं पोट फळलेलं तो मित्र, पोट करून आलेला आहे म्हणजे दुसरंही. असो, सांगायचं तात्पर्य काय, याच्यातलं रहस्य काय चाललं होतं आपलं, की नुसतेपणामध्ये कुठलाच व्यवहार नसतो, एकटेपणामध्ये केवळ तेच व्यवहार नाही, केवळता अव्यवहार्य असते. त्या अव्यवहार्यपणामुळं तिथं काहीच नसतंय, ध्यानात घ्या. प्रपंचातलं काहीच नसतंय आणि पारमार्थिक पूर्ण असतंय. आता ही एक सूत्र ध्यानात घेऊ आपण, म्हणजे पुढे चालता येईल आपल्याला. ध्यानात घ्या, संसारातलं काही असलं की पारमार्थिकता झाकलेली असते, पूर्ण असून झाकलेली असते. आणि पारमार्थिकता उघडी पडली की संसारातलं काहीच नसते. ध्यानातच घ्यायची गोष्ट. दोरी उघडी पडली की सर्पाचा एक बी अवयव तिथं नसतो. सर्पाची अवयव दिसू लागली की दोरी नसती, जो लपवणे जगदाभास, लपवणे जगदाभास. आणि उघडी होऊन फक्त दोरी असो, दोरीची असते. दोरी आस आणि अनेक अवयवाचा सर्प भास. सर्प का भास? तर दोरी असो, दोरी वाटत नाही, दोरी झाकली की सर्पाचा भास, आणि दोरी उघडी झाली की सर्पाचा नाश, सर्पपानाचा, सर्पाच्या अवयवाचा नाश. दोरी उघडी होणं हे पारमार्थिकता आहे, पारमार्थिकतेचं भान आहे, पारमार्थिकतेचा प्रत्यय दोरी उघडी होणं. आणि दोरी झाकणं हा व्यवहाराचा प्रत्यय, एक सर्प दिसला. असो, म्हणून आपला इथे विषय काय चालला की जे दोन आहे ती प्रपंचाची सुरुवात आहे, हा एक विषय झाला इथं. आणि एकात व्यवहार नाही हा एक झाला विषय. दोन पानात व्यवहारात बीज आहे, तिथून व्यवहार सुरू आहे, आरंभ आहे व्यवहाराचा.
आणि दोन पानाचं बीज जर भाजलं, एक राहिलं तर तिथं व्यवहार नाही, तिथं व्यवहार नाही, उगमन नाही तिथं. आणि म्हणून केवळ पानात व्यवहार नसतो आणि व्यवहार नसतो म्हणून तिथं काहीच नसतं, प्रपंचातलं काहीच नसते. काहीच नसतं काय? अहो, जे दोन पाना घेऊन जे जे असते ते नसते. म्हणून प्रपंच नाही, प्रपंचाचा व्यवहार नाही तिथं, केवळ पानात. मग काय असतो व्यवहार? अरे, सुखदुःखाचा व्यवहार असतो तो तिथं नाही, जन्म मरणाचा व्यवहार असतो तो तिथं नाही, प्रतीतीचा व्यवहार असतो तो तिथं नाही, अनुभवाचा व्यवहार असतो तो तिथं नाही, बोधाचा व्यवहार असतो तो तिथं नाही, निर्धाराचा, निश्चयाचा, संशयाचा व्यवहार असतो तो तिथं नाही, प्रमाणांचा व्यवहार असतो तो तिथं नाही, उपायांचा, साधनांचा व्यवहार असतो तो तिथं नाही, आणि उपपत्तीचा व्यवहार असतो तो तिथं नाही, आणि लक्षणांचा व्यवहार असतो, लक्षणा करण्याचा तो तिथं नाही. व्यवहारच नाही. नुसतं असतं ते अव्यवहार्य असते, आणि अव्यवहार्य असते. अव्यवहार्य असणं म्हणजे पाताला, तिनाला, दोनाला सोडून असलेला असणं. हे जरा ध्यानातच घ्यायची गोष्ट आहे. पाताला, तिनाला, दोनाला सोडून जे असणे ते अव्यवहार्य असणे. कारण 5 पानात स्थूल व्यवहार आहे, 3 पानात सूक्ष्म व्यवहार आहे, आणि 2 पाना व्यवहाराचं बीज आहे. ध्यानातच घ्यायला गमतीनं. ते म्हणतो ती एक पण एक नाही, दोन आहे. बीज एक दिसते आणि दोन आहे, म्हणून एक 3 5, एक 3 5. प्रकृती 1, गुण 3, आणि भूतक म्हणजे विषय 5, स्थूल 5, सूक्ष्म 3, आणि कारण 2. कारण एक वाटतं पण 2 आहे, हे ध्यानात घ्या. कारण एक वाटलं की कारणता नाही, कारण 2 कळाले की कारण कळालं, हे ध्यानातच घ्या. अज्ञानाच्या अज्ञानात एक वाटतंय, अज्ञानाचं ज्ञान झाले की 2 आहेत. 2 करणं हेच अज्ञानाचं अज्ञान आहे. ध्यानातच जरा गमते. अज्ञानाचं अज्ञान, अज्ञानाचं ज्ञान. अज्ञानाचं ज्ञान कशाला म्हणावं? एकात 2 कळाली, 2 in 1 कळाली, एकात 2 आहे, वनात एक दिसते पण 2 आहेत. ज्ञानाचं ज्ञान आहे. म्हणून आपल्याला हे 1 3 5 हे पूर्ण प्रपंच येते, मेळा 25चा आणि 36 गुणाचा. ती पण लई झाली, किती सांगत गेलं एकापासून. एक नाही ते 2 आहे, पण त्याचं समान एक लक्षात घ्या. कारण बीज एकच दिसते, बीजाला मोजताना तांदूळ घेतला, ज्वारी घेतली, गहू घेतलं तर किती आहे? एक आहे. अरे एक नाही ते 2 आहे. का? त्याच्या पोटात कोंब आहे पुढचा, ते दिसत नाही तुम्हाला. दिसतंय एक आहे 2, हे तर कळायला पाहिजे. एक म्हणलं की त्याला बीज नाही कळालं, 2 म्हणले की त्याला बीज कळालं. गर्भवती स्त्री 2 आहे. एक कळाली की त्याला नाही कळालं, गर्भाचं ज्ञान नाही त्याला. ज्याला गर्भाचं ज्ञान नाही तो 1 म्हणतो, ज्याला गर्भाचं ज्ञान आहे ते 2 म्हणतो. तर बीज गर्भ आहे, बीजात गर्भ आहे, म्हणून बीज 1 नाही 2 आहे. पण केव्हा कळलं हे लक्षात येते, एक अनुभवी तो तिला नाही त्याला टकमक. म्हणून 1 3 5 याचा अर्थ आहे 2 3 5. मग 5ची 25, 5 आणि 5ची 25 हा पुढचा कार्य असेल. सर्व मागचे पुढचे तत्व सर्व जगातले तर 36 आहेत. म्हणून 36 अक्षर, 36 तत्व जे सांगितलेले, आणि त्या सर्व 36 तत्वाचा मूळ जे होईल
अधिष्ठान आहे जो, ज्याच्यावर ते तत्व भासायले, तो मूळ हरी. मूळ हरी सर्वाचं मूळ, सर्वाचं मूळ, ऊर्ध्व मूल, मूळ ते ब्रह्म आहे. मूळ ब्रह्म, निज ब्रह्म असो. आणि त्याच्यात व्यवहार नाही, त्या व्यवहारी अधिष्ठान. म्हणून त्याच्यात कुठलाच व्यवहार नसल्यामुळं तिथं बोध नाही, तिथं अनुभव नाही. अनुभव देखील थोटावला, नुसतेपणे थोटावला अनुभव जिथे हे आपण मागच्या मुलीमध्ये पाहिलं. आणि ही सर्वांची त्यावरती नाही. म्हणून कसं झालं हे, तर त्या डॉक्टरांनी महाराज की भिंगाच्या चढणार पदराचा कुंड वेगळा करिता जायचा निफळा अंगाचा होय आपण घेतला. आणि त्याची वरची पापुद्री पापुद्री जर काही गेलो तर त्या पूर्ण अंगाचा त्याचा निकाल होतो. पापुद्र्याचा अंग वरची टरफल जर काढून घेतली तर आपण म्हणून काही अवशिष्टच राहत. पानगोबी तिची पानं जर काढली की वरची पानं काढा, काय रे पानं तेच नसते. सर्व पानं जर काढली, शेवटचं पान जर उकडून काढलं तर निकाल होतो तिच्या अंगाचा, पानगोबीच्या अंगाचा. केळीचा खांब आहे, त्याचे सालपट सोलटे सोपटे जर काढले, कप्त जर काढली गेलो तर शेवटचं कपड जर काढलं तर निकाल झाला त्याच्या अंगाचा. तसाच प्रपंचाची पद्र जर ओढीत गेलो तर प्रपंचाचा निकाल होतो, निराश होतो. म्हणून आपण आमचा किंवा एकदमचा विश्लेषण करीत विचारानं, बुद्धीनं, तर्कानं किंवा बोधानं परिपूर्ण होऊन जर आपण टीका करीत गेलो त्याचा तर त्याचा पूर्ण अंगाचा निकाल होतो. म्हणजे प्रकारचा दृष्टांत झाला की आवाज थोडा स्पष्ट येईना महाराज तुमचा. रेंज आहे प्रॉब्लेम दिसायला महाराज, कालपासून तोच त्रास यायला. थोडसा दरवाजा वगैरे उघडा काय असलं आजूबाजूला. मला वाटलं मलाच फक्त येत नाही तर बाकीच्या नाही सर्वांना. कालपासून प्रॉब्लेम चालू आहे. आवाजाचा प्रॉब्लेम यायच लागला. मी दोनदा एक्झिट करून पाहिलं. महाराजांना सूचना करायला पाहिजे. थोडं दरवाजा वगैरे काही उघडा करता येत असेल तर बघा ना. हा आवाज येतच नाहीये बिलकुलच. येत नाही. हो ना, येत नाही आवाज, बिलकुल फाटायला लागला पूर्ण. एक्झिट झालं तर आवाज येतोय पण त्याची स्पष्टता नाही. स्पष्टता अजिबात नाही, शब्दामध्ये स्पष्टता नाही. मध्ये मध्ये एखाद दोन शब्द तुटतो असा बोलताना, थोडस नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे. बरं आता हा आता ओके. हो आता येतोय महाराज, येतोय. बरोबर. काय नाही, थोडा सरकीला बाजूला, स्टँड सरकीला बाजूला, दुसरं काय नाही. आता खिडकीच्या जवळ किंवा असं जर ठेवलं ना स्टँड, ते थोडस मग नेटवर्क येईल. जरा आतमध्ये रूम मध्ये अडचण येऊ शकते. जिथं चांगली रेंज असते तिथंच बसलो मी, पण होते कमी हो जास्त. हो आता स्पष्ट आवाज येतोय महाराज. थोडं टीच येतोय का आता? काय नाही, ते येते राहते. मी बाजूला सरकवलं नाही, थोडं टीच वर थोडं बाजूला केलं फक्त, अर्धा फूट. ठीक आहे, काय नाही. हो म्हणून एखादी अशी पुडद्याची वस्तू घेतली तर, आणि तिचे जर ते पुडदे काढीत गेलं तर सर्व पुडदे काढल्यावर, पापुद्री काढल्यावर जसा त्या वस्तूच्या अंगाचा निराश होतो, हा दृष्टांत द्यायला माऊलीनं. मग पानगोबीची पानं काढीत चाला किंवा केळीच्या खांबाची सोपटी काढीत चला किंवा अभ्रकाचा पापुद्री काढीत चला, पदर काढीत चला.
हे जे काढीत जाणं आहे, तर शेवटचं काढीत गेलं म्हणजे अंगाचा निपरा होतो. ते अंगाचं अंग म्हणून राहत नाही, कारण पापुद्र्याच अंग आहे. तसे पाच कोशाचा अंग आहे. जीवपणा हा 5 कोशाने युक्त आहे. त्याच्या एका कोशाचा निराश झाला तर जीवपणा म्हणून काही वस्तू सिद्ध होत नाही. तो जीवपणा देवपणा आहे, परमात्मा आहे. पण त्या सर्व पापुद्र्याच्या थरामुळं जीवपणा प्रतिभाषित होतो, जीवपणा नाही. गोबी जी प्रतिभाषित होते, कोब पान कोबी, तर ते पानच आहेत ती. आवाजात पुन्हा अडचण येऊ लागली महाराज, पुन्हा अडचण येऊ लागली म्हटलं. ठीक आहे. शब्द मी जागा बदली तर